दुर्बळ होऊन जाईल आणि दुर्बळामध्ये काम करायला शैतानाला वेळ लागणार नाही। तुम्ही जर शैतानाला चान्स देत असाल, संधी देत असाल, तर शैतान तुमच्या आणि माझ्या वाटोळ्यावरती नेहमी आपल्याला असतो। त्याला तेच आवडत, तुमचं घर कसं बर्बाद करायचं आणि तुम्हाला देवाच्या सहवासातून आश्रयातून कसं बाजूला घेऊन जायचं त्याला माहिती। आणि एकदा की तुम्ही बाहेर पडले तो हल्ला करायला मोकळा झाला, कारण संधी तुम्ही दिलेली आहे, चान्स तुम्ही दिलेला आहे येशू मसीह, म्हणून त्याला चान्स देऊ नका। आमेन। इस्रायल राष्ट्र 430 वर्ष गुलामगिरीमध्ये थोडकन थिडकं। आपण कुठून शैतानाच्या गुलामगिरीतून देवाने आपल्याला बाहेर काढले विसरू नका। मी कुठं होतो हे मी विसरलं नाही पाहिजे। तुम्ही कुठं होता, तुम्ही काय जीवन जगत होता, तुम्ही कसे राहत होता, पूर्वी तुम्ही कसे वागत होता, या सगळ्या गोष्टीची आठवण तुम्हाला मला राहणं फार गरजेचं आहे येशू मसीह की। पण इस्रायल लोकांना त्याचा विसर पण पडायचा, मंडळीतल्या लोकांना देखील आज देवाच्या उपकाराचा विसर पडतोय। म्हणून ते येत नाही देवाच्या उपस्थितीमध्ये। जर विसर पडला नसता तर तुम्ही रेग्युलर येत असता, कधी तुम्ही देवाची उपस्थिती बुडवणार नाही। तुम्हाला माहिती आहे की देव माझ्या संग बोल, चर्च मध्ये आल्यानंतर, देवाच्या उपस्थितीत आल्यानंतर तो दिवस माझ्यासाठी आठवडाभर कसा जातो हे माझ्या जीवाला माहिती। एवढे अनुभव माणसाला येऊन देखील मनुष्य काय करतो, देवाच्या सहभागितेला नाकारतो, ठोकरतो। मग घाला आबाद कष्टाचा पैसा दवाखान्यामध्ये घाला, मग म्हणायचं देवामध्ये एवढा दिवस राहतोय मी, माझे काम होत नाही, मला यश नाही, मला बरकत मिळत नाही, माझं असं होत नाही, माझं तसं होत नाही। सावधान। इस्रायल लोक 430 वर्ष गुलामगिरीमध्ये होते, फार वर्ष। आज शैतानाच्या गुलामगिरीतून आपल्याला देवानं बाहेर काढले। इस्रायल लोकांना मोशेच्या द्वारे बाहेर काढले आणि आज या संपूर्ण जगातील लोकांना देवाच्या सेवकाच्या द्वारे बाहेर काढतोय देव प्रभूच्या नावावर। शैतान कोणाच्या नावात पळू शकत नाही, कोणीही शैतानाच्या गुलामगिरीतून माणसाला सोडू शकत नाही, त्याच्यामध्ये बदल घडू शकत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन घडू शकत नाही।